नमस्कार मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख निवास वसतिगृह भत्ता जो आहे तो सेकंड इन्स्टॉलमेंट या योजनेची जी काही सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झालेली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये जी काही माहिती आहे ती सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। मी आता माझ्या सबस्क्रायबरची जी काही आहे ती ID तुम्हाला लॉग इन करून दाखवून। आता सर्वात अगोदर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येतो। त्यामध्ये अकॅडमिक इयरमध्ये आपल्याला जे अकॅडमिक इयर आहे ते 24-25 असं सर्च करून या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी माय अप्लाइड स्कीम या नावाचं एक ऑप्शन आहे, तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी अंडर स्क्रुटिनिटी आणि अप्रूव्ड ॲप्लिकेशन्स रिजेक्टेड फंड, तर आपल्याला जे काही अप्रूव्ड ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन चेक करायचं आहे, कारण आपला फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल झालेला आहे। अंडर स्क्रुटिनिटीमध्ये जर असेल तर तो फॉर्म अप्रूव्हल झाल्यानंतर या ठिकाणी येणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, जी काही स्कॉलरशिपची जी काही अपडेट्स आहे ते तुम्हाला कशी चेक करायची तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी जे काही स्टेटस आहे ते स्टेटस जे आहे ते आपल्याला दाखवलं जात आहे की अंडर DDO फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट, अंडर DDO फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट। तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला फुल स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ॲप्लिकेशन ID जो आहे, जो काही आपला ॲप्लिकेशन ID आहे त्या ॲप्लिकेशन IDवरती क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशनच्या IDवरती क्लिक करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा, तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर आता या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक करणार आहोत। आता क्लिक केल्यानंतर पाहू शकता, या मित्राचा जो काही फॉर्म आहे तो बऱ्याच वेळेस रिव्हर्ट आलेला आहे, अप्रूव्हल झालेला आहे। जे काही प्रोसिजर आहे ते तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी जी काही सेकंड इन्स्टॉलमेंटची लिस्ट सुरू झालेली आहे बघा, सेकंड इन्स्टॉलमेंट ती जी आहे ती कॉलेजकडून क्लर्ककडून अप्रूव्हल झालेली आहे आणि कॉलेज प्रिन्सिपलकडून सुद्धा अप्रूव्हल झालेली आहे। बट यामध्ये बघा काय आहे, आता आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंटकडे थोडं लक्ष देऊया। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी कॉलेज क्लर्कनं जसं अप्रूव्हल केले आहे त्याच पद्धतीने कॉलेज प्रिन्सिपलनं सुद्धा केलेलं आहे। त्यानंतर जे आपल्याला मेन अप्रूव्हल मिळते ते म्हणजे डिपार्टमेंटल जॉईंट डायरेक्टरचं अप्रूव्हल। ते या ठिकाणी तुम्हाला मिळालं का? नाही। का मिळालं नाही? आता ही जी काही अप्रूव्हल आहे हे अप्रूव्हल झाल्यानंतर हा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्हल झाल्यानंतरच तुमची जी काही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ती जमा होणार आहे। तर या संदर्भात तुम्ही तुमच्या क्लर्ककडे जाऊन तुम्ही या संदर्भात विचारपूस करा। त्यांना सांगा की सर आमची जी काही इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झालेली नाही, तुम्ही एकदा थोडं काहीतरी चेक करा, याबद्दल काही माहिती पुढे कळवा। त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो डिपार्टमेंट जॉईंट डायरेक्टरकडे जो आहे तो अप्रूव्हल केला जाईल। त्यानंतर तुमची जी काही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ती जमा केली जाणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची जी काही सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झालेली आहे व राहिलेल्या विद्यार्थ्यांची या कारणास्तवच जी काही इन्स्टॉलमेंट आहे ती रोखलेली आहे। तर यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्येच एकदा विचारपूस करून त्यांना सांगायचं आहे, रिक्वेस्ट करायची आहे की सर आमच्या फॉर्मबद्दल काहीतरी पुढे कळवा आणि आम्हाला जी काही शिष्यवृत्ती आहे ती मिळण्यासाठी मदत करा। तर अशाच माहितीसाठी, आपल्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो।